श्रीराम जय जय राम. करतेपणा टाकणे हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्त अवस्था आहे. बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्त दिशेला येणे आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण करतेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येते. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. करतेपण घातक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या करतेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे करतेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच करतेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते. ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. श्रीराम जय जय राम. श्रीराम रक्षा स्तोत्राची निर्मिती. आज आपण अत्यंत प्रभावी, चमत्कारिक आणि भक्तांच्या जीवनाला संरक्षण देणाऱ्या श्रीराम रक्षा स्तोत्राच्या निर्मितीची दिव्य कथा जाणून घेणार आहोत. राम नामाचा महिमा अनंत आहे. संतांनी म्हटले आहे, राम नाम मणी दीप धरू, जिह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहेरहू, जो चाहसी उजियार. राम नाम हा असा दिवा आहे की जो बाह्य आणि अंतःकरणातील अंधार दूर करतो. त्या रामनामाचे कवच म्हणजेच रामरक्षा स्तोत्र. रामरक्षा स्तोत्राची निर्मिती कशी झाली? ही कथा प्राचीन काळातील आहे. एक महान ऋषी होते, बुध कौशिक ऋषी. ते अत्यंत विद्वान, तपस्वी आणि भगवान श्रीरामांचे अनन्य भक्त होते.
त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या करून मन पूर्णपणे प्रभूच्या चरणी अर्पण केले. एकदा ते गाढ ध्यानात मग्न होते. त्यांचे मन सतत श्रीरामाच्या चिंतनात होते. त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. भगवान महादेव शंकर स्वतः त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले. भगवान शंकरांनी अत्यंत करुणामय स्वरात सांगितले, हे बुधकौशिक ऋषी, कलियुगात जीव दुःखांनी ग्रासले जातील. भय, रोग, संकट, शत्रू, मानसिक अशांती यापासून त्यांना संरक्षण देण्यासाठी मी तुला एक दिव्य स्तोत्र देत आहे. हे स्तोत्र श्रीरामांचे कवच आहे. त्यानंतर भगवान शंकरांनी संपूर्ण रामरक्षा स्तोत्र त्यांच्या स्वप्नात सांगितले. सकाळी जागे झाल्यावर ऋषींना स्वप्नातील प्रत्येक शब्द स्पष्ट आठवत होता. त्यांनी लगेच ते स्तोत्र लिहून काढले. म्हणूनच स्तोत्राच्या प्रारंभी लिहिले आहे, भगवान शंकरांनी स्वप्नात जशी रामरक्षा सांगितली तशीच जागे झाल्यावर बुधकौशिक ऋषींनी लिहून काढली. म्हणून हे स्तोत्र केवळ ऋषींनी रचलेले नाही, तर प्रत्यक्ष महादेवांनी दिलेले दिव्य वरदान आहे. महादेवांनीच रामरक्षा का दिली? येथे एक सुंदर रहस्य आहे. भगवान शंकर हे स्वतः श्रीरामांचे महान भक्त आहेत. रामायणात अनेक ठिकाणी महादेवांनी रामभक्तीचा गौरव केला आहे. संत तुलसीदास म्हणतात, शिवद्रोही मम दास कहावा, सो नर मोही सपनेहून भावा. श्रीराम स्वतः सांगतात की जो शिवाचा द्वेष करतो तो मला प्रिय नाही. शिव आणि राम हे वेगळे नाहीत. शिव म्हणजे रामभक्तीचे मूर्तिमंत स्वरूप आणि राम म्हणजे धर्माचे मूर्त स्वरूप. म्हणूनच भगवान शंकरांनी भक्तांच्या कल्याणासाठी रामरक्षा स्तोत्र दिले. रामरक्षा म्हणजे काय? रक्षा म्हणजे संरक्षण. आपण घराभोवती भिंत बांधतो, दरवाजाला कुलूप लावतो, शरीरासाठी औषध घेतो, परंतु मन, बुद्धी, आत्मा यांचे रक्षण कशाने करायचे? त्यासाठी रामरक्षा आहे. रामरक्षा म्हणजे श्रीरामांच्या कृपेचे अदृश्य कवच. हे कवच शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याचे रक्षण करते. स्तोत्रातील संरक्षणाची भावना रामरक्षा स्तोत्रात शरीराच्या प्रत्येक अवयवाचे संरक्षण मागितले आहे. उदाहरणार्थ, शिरोमे राघवा पातू, माझ्या मस्तकाचे रक्षण राघव करो. भाल दशरथात्मज, माझ्या कपाळाचे रक्षण दशरथ पुत्र राम करो. कौसल्येयो दृश्यो पातू, माझ्या डोळ्यांचे रक्षण कौशल्येचा पुत्र करो. याप्रमाणे संपूर्ण शरीरावर रामकृपेचे कवच चढवले जाते. रामरक्षा स्तोत्राची शक्ती अनेक संतांनी आणि भक्तांनी रामरक्षेचा अनुभव घेतला आहे. असे म्हटले जाते की जो भक्त श्रद्धेने रामरक्षा म्हणतो त्याचे भय दूर होते, मानसिक शांती मिळते, नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. महत्त्वाचे म्हणजे रामरक्षा केवळ बाह्य संकटे दूर करण्यासाठी नाही, तर अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आहे. रामरक्षेतील रामाचे स्वरूप. रामरक्षेत भगवान रामांचे अत्यंत सुंदर वर्णन आले आहे. ध्याये जानाऊ बाहू धृतशरधनुष या ध्यान श्लोकात रामांचे दिव्य स्वरूप वर्णन केले आहे. राम म्हणजे सत्य, मर्यादा, कर्तव्य, करुणा, धर्म. जो रामाचे स्मरण करतो त्याच्या जीवनात हे गुण हळूहळू उतरतात. आजच्या काळातील रामरक्षा. आजच्या युगात लोकांकडे पैसा आहे, साधने आहेत, पण मनःशांती नाही. तणाव, भीती, असुरक्षितता, चिंता वाढत आहे. अशा काळात रामरक्षा म्हणजे आध्यात्मिक औषध आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्रद्धेने रामरक्षा म्हटली तर मन स्थिर होते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते,
एक प्रेरणादायी संदेश. रामरक्षा म्हणणे म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नव्हे. रामरक्षा म्हणताना जीवनात रामाचे गुण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्य बोलणे, पालकांचा आदर करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, दुसऱ्याला मदत करणे, धर्माचे पालन करणे, हीच खरी रामभक्ती. उपसंहार. श्री रामरक्षा स्तोत्र हे भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींना दिलेले दिव्य वरदान आहे. हे केवळ स्तोत्र नाही, तर रामकृपेचे कवच आहे. ज्याच्या जीवनात रामरक्षा आहे त्याला संकटात धैर्य, दुःखात आधार आणि अंधारात प्रकाश मिळतो. चला आपण सर्वजण नित्य रामनाम आणि रामरक्षेचा आश्रय घेऊया. शेवटी समर्थ रामदास स्वामींचे शब्द आठवूया. श्रीराम जय राम जय जय राम. याच मंत्रात सर्व कल्याण सामावलेले आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.